नमस्कार, मी गौरव कुमार सुनंदा गजानन बाळे आणि आज आपलं भारत आणि आंतरराष्ट्रीय संबंध या घटकाचं आपण आज ओरिएंटेशन घेतोय किंवा बेसिक हाऊ टू प्रिपेअर IR याच्याविषयी जस्ट आपण जरा थोडी चर्चा करूयात. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला माहिती असेल तर IR हा आपल्या GS2 मधला एक टॉपिक आहे. बरं, GS2 मध्ये महत्वाचे 3 टॉपिक्स आहे असं आपल्याला माहिती आहे. द फर्स्ट वन इंडियन पॉलिटी, मग त्यामध्ये तुमचं कॉन्स्टिट्यूशन आलंच. दुसरं आहे सोशल जस्टिस अँड गव्हर्नन्स आणि थर्ड शुड बी इंटरनॅशनल रिलेशन्स. आता IR ला दरवर्षी ॲव्हरेज 50 मार्कांचं वेटेज आहे आउट ऑफ 250. आता ते कसं आहे, कुठल्या घटकावर जनरली किती प्रश्न पडतात, प्लस मायनस त्याची आपण चर्चा करूयात. सो भारत आणि आंतरराष्ट्रीय संबंध आणि त्यामध्ये IR हा जो एक घटक आहे त्याविषयी आपण जरा पुढे बोलूयात. म्हणजे डन. चला पुढे जातोय. आता हे जस्ट एक स्लाइड होती तुमच्यासाठी. नेक्स्ट पुढे आपण जाऊयात. फर्स्ट लाईन. व्हेरी गुड. आपला जो IR हा घटक आहे, या IR घटकाचं वेटेज किंवा याचं महत्व किंवा तुम्ही ट्रेंड असं म्हणूयात, तर UPSCच्या पूर्व परीक्षेसाठी जर मागच्या 10 वर्षांच्या UPSC प्रिलिम्सच्या पेपरचा अभ्यास केला तर दरवर्षी मिनिमम 3 ते मॅक्स टू मॅक्स 6 एवढे प्रश्न IR संबंधी एक्झाम मध्ये विचारले जातात. म्हणजे तुम्ही विचार केला असेल तर 3 किंवा 6 प्रश्न म्हणजे नाही म्हणतात 5 ते 10 मार्क हे तुम्हाला IR या घटकाशी UPSC प्रिलिम बाबत मी सांगतोय. कुठंतरी कमी जास्त 2 तरी प्रश्न हे राज्यसेवेच्या प्रिलिम्सला विचारले जातात. आता ते व्हॅरी होत राहतं बघा. असं कोणीच सांगू शकत नाही की 2 प्रश्न आले की 4 प्रश्न आले की 6 प्रश्न आले. बट जॉग्राफी आणि IR कुठतरी संमिश्र विषय असल्या कारणानं किंवा ते एकमेकांना मिक्स असल्या कारणानं 2 ते 3 प्रश्न कमी जास्त एक्झाम मध्ये, खास करून राज्यसेवेच्या एक्झाम मध्ये असतात असं आपण म्हणू शकतो. आणि UPSCचा डेटा हा तर आपल्या समोर आहेच, हे सांगायची गरज नाही. म्हणजे डन. चला जर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट, आता ज्यासाठी आपण इथं सर्वजण जमलेलो आहोत असं म्हणूयात, तो घटक आहे म्हणजे UPSC किंवा नवीन राज्यसेवेच्या मेन्स मधल्या GS2 चा IR चा सिलेबस आणि त्या IR च्या सिलेबसचं ट्रेंड अनालिसिस किंवा टॉपिक वाईज आलेल्या PYQ चे अनालिसिस. सहसा आपल्या सिलेबस मध्ये 3 महत्वाचे घटक आहेत. पहिलं इंडिया अँड इट्स नेबरहुड, दुसरं आहे इंडियन डायस्पोरा आणि थर्ड तुम्हाला पाहायला भेटतं ते म्हणजे की विविध आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्यांची रचना वगैरे वगैरे. तुम्ही पाहत असाल तर भारत आणि त्यांचे शेजारी देश याच्यावर ॲव्हरेज जवळपास 15 ते 25 मार्कांची प्रश्न हे गेल्या काही वर्षामध्ये आलेली आहेत. नेक्स्ट दुसरं आहे नॉन नेबर्स किंवा इंडियन डायस्पोरा. याच्यावर सुद्धा 15 ते 25 किंवा 40 वाटेवर, ते दरवर्षी बदलत राहणार आहे, या मार्कांसाठी या घटकावरचे प्रश्न येतात. तिसरा घटक तुम्हाला पाहायला भेटतो की वेगवेगळे आंतरराष्ट्रीय संस्था, याच्यावरही 1 ते 2 प्रश्न दरवर्षी विचारले जातात. सो थोडस मी बाजूला होतो. तुम्ही जर 24, 23, 22, 21, 20 आणि बाकी सर्व म्हणजे याचा जर एक अंदाज घेतला तर तुम्हाला कळेल की सिलेबस मधला कोणताही टॉपिक आपण ऑप्शन मध्ये टाकू शकत नाही. गॉट इट? बरं, चला पुढे आपण जाऊयात. सो प्रत्येक टॉपिकचं मी तुम्हाला अनालिसिस सांगितलेलं आहे. आता आपण 1 बाय 1 ते बोलूच यात. पण जसं मी आधी तुम्हाला काय सांगितलं की जो IR हा जो घटक आहे हा प्री साठी किती कामाचा आहे. बरं, IR हा जो घटक आहे तो मेन साठी किती कामाचा आहे. बरं, हाच IR आपल्याला SLही कामी येतो. म्हणजे बरोबर का नाही? तुम्ही जर इथं बघत असाल तर 1993 पासून तर 2020 पर्यंत IR या घटकासंबंधी जेही म्हणजे एसे आलेले आहेत IR घटकाबाबतचे, त्याचं इथं आपण तुम्हाला अनालिसिस करून देण्याचा हा प्रयत्न होता. बरोबर का? 2017 साली प्रश्न आला होता नॉन अलाइनमेंट मुवमेंट. आता ही जी नॉन अलाइनमेंट मुवमेंट आहे याला मराठीमध्ये काय म्हणतात तर लिहून ठेवा कुठतरी. अलिप्ततावादी चळवळ. अलिप्ततावादी चळवळ यालाच असंलग्नता चळवळ असंही म्हटलं जातं. सो 2 नाव आहेत त्याला. आता हे नाम याच्यावर
125 मार्काचा एसे का आला असेल हो 17 साली? कारण 2017 सालीच लॅटिन अमेरिकेमधल्या व्हेनेझुएला इथं नाम संघटनेची कॉन्फरन्स म्हणजे परिषद होणार होती. त्यामुळे त्या वर्षी नाम ही जी संघटना होती, ज्याला आपण वरती अलिप्ततावादी चळवळ असं म्हटलेलं आहे, ते खूपच चर्चेमध्ये होती त्या संबंधी त्या वर्षी. नेक्स्ट पुढचा आपण बघूयात की मॅनेजमेंट ऑफ इंडियन बॉर्डर डिस्प्युट्स अ कॉम्प्लेक्स टास्क. म्हणजे भारताची जी सीमा आहे त्याचं व्यवस्थापन करणं हे अति जिक्रीचं आहे. याच्यावर एसे आलेला आहे 2018 मध्ये. आता विचार करा की भारताचे असे कोणकोणते शेजारी देश आहेत ज्यांच्याशी आपले भांडण आहेत. भारत पाकिस्तान, मला माहिती आहे की कसं LAC वगैरे वरनं आपल्या म्हणजे LOC वरनं आपले भांडण आहेत. भारत चीन LAC वरनं भांडणं आहे, मॅकमून लाईन वरनं भांडणं आहेत. गॉट गलवान व्हॅली वगैरे तुम्हाला सांगायची गरज नाही. बरं, भारत नेपाळ याच्यासोबत पण आपले भांडण आहेत, म्हणजे की कालापानी, लिपुलेख, लिंपियाधुरा या भागासंबंधी किंवा एक सुस्तान आंध्र प्रदेश आहे त्याबाबत. बरं, भारत आणि बांगलादेश या दरम्यान 2015 पर्यंत भूसीमा संबंधी भांडणं होते. हालाकी 2015 मध्ये आपण एक 100वी घटना दुरुस्ती केली, ज्या अनुषंगानं भारतानं आपला काही भाग हा दिलाय बांगलादेशला आणि बांगलादेशचा काही भाग आपल्या ताब्यात घेतला. सो देवाणघेवाण केली प्रदेशांची, त्यासाठी केलेली 100वी घटना दुरुस्ती. आणि आपण आता असं पाहतोय की सध्या तरी भारत बांगलादेश सीमा विवाद संपुष्टात आलेले आहेत. बट भारत नेपाळचे आहेत, भारत पाकिस्तानचे आहेत, भारत तुमच्या चीन सोबतचे आहेत. ठीक आहे. सो अशा प्रकारे जी सीमा व्यवस्थापन आहे ते कसं जिक्रीचं आहे त्या अनुषंगानं आलेला प्रश्न 2018 साली. कारण 2014-15 पासूनच भारत चीन संघर्ष, भारत नेपाळ संघर्ष हा एकदा टोकाला पोहोचलेला होता आणि खास करून तो सीमावादाबाबतचा, म्हणून तो त्यावर्षी चर्चेमध्ये आहे. 2020 साली प्रश्न आला होता की टेक्नॉलॉजी ऍज द सायलेंट फॅक्टर इन IR. तर प्रश्नच नाही की मे बी त्यावर्षी काहीतरी जागतिक पातळीवर तंत्रज्ञानासंबंधी गोष्टी चर्चेमध्ये असतील, खास करून मग क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन वगैरे हा तो मुद्दा होता, किंवा मग तुमचं क्वांटम कम्प्युटिंग आहे, नंतर मग बायोटेक्नॉलॉजी आहे, नंबर ऑफ गोष्टी आहेत. नंतर ते काय इंटरनेट ऑफ थिंग्स IoT सारख्या गोष्टी आहेत. ह्या सर्व गोष्टी मधल्या काळात खूप जास्त चर्चेमध्ये आहेत. म्हणून मग हा प्रश्न आला की कशा प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर हा आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत करण्यासाठी होऊ शकतो आणि तो कसा की फॅक्टर आहे तंत्रज्ञान. म्हणून मागच्या जवळपास आपण म्हटलं की 8 वर्षांमध्ये 25 म्हणजे 18 पासून तर 25 पर्यंत जवळपास 3 वेळा IR या घटकासंबंधी 125 मार्कांसाठी 3दा एसे विचारलेत. यातनं हे आपल्याला दिसतं की IR हा एसी साठी सुद्धा किती महत्वाचा विषय आहे. डन. चला, सो बेसिकली इथपर्यंत आपण काय समजून घेतलो की प्रिलिम साठी IR किती महत्वाचा आहे, मेन्स आणि खास करून GS2 साठी IR किती महत्वाचा आहे, ऍज वेल ऍज तुमच्या एसे साठी IR किती महत्वाचा आहे. आता तुमच्या सगळ्यांकडे कोडेड डिकोडेड नावाचं हे पुस्तक असेल असं मी गृहीत धरून चालतो. नसेल तर तुम्ही ते बोलवून घेतलं पाहिजे अकॅडमीतनं, कारण आपल्याला या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे तर PYQs दिलेले आहेत UPSC चे आतापर्यंत मागच्या 10-12 वर्षांचे. 111 पेज नंबर पासून तर पुढे एक 8-10 पानं हे तुम्हाला आतापर्यंत म्हणजे 2024 पर्यंत, 25 पकडा तुम्ही सोपं करा, तर 25 पर्यंत UPSCच्या GS2 मध्ये जे IR चे प्रश्न आलेले आहेत त्याचं टॉपिक वाईज अनालिसिस करून दिलेलं आहे. ठीक आहे. सो लेखकानं आपलं काम तर फारच सोपं केलं की बाबा इंडिया अँड इट्स नेबरहुड म्हणजे भारत आणि त्यांचे शेजारी राष्ट्र या संबंधी किती प्रश्न आलेले आहेत. दुसरा घटक आहे द्विपक्षीय किंवा प्रादेशिक गट, ज्याची मी चर्चा करणार आहे पुढे, त्या घटकावर किती प्रश्न आलेले आहेत. विकसित आणि विकसनशील देशांचा भारतावर होणारा परिणाम त्याच्यावर किती प्रश्न आलेले आहेत. आणि महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था या घटकाअंतर्गत किती प्रश्न आलेत याचं फार छान अनालिसिस इथं हिंगे सरांनी करून दिलेलं आहे. तुमच्याकडे हे पुस्तक पाहिजे, म्हणजे मी आता जेव्हा पुढचा प्रवास सुरू करेल आणि तुमच्यासाठी सिलेबस डिकोड करण्याचा प्रयत्न करेल, तत्पूर्वी एक थोडं बहुत मला ज्ञान आहे म्हणून मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. राज्यसेवेच्या आणि UPSCच्या तयारीमध्ये तुमच्यासाठी 2च गुरु अत्यंत महत्वाचे आहेत. पहिला गुरु तो म्हणजे सिलेबस. मग सिलेबस ऑफ ईच टॉपिक किंवा ईच सब्जेक्ट मी असं म्हणेल.
आणि दुसरा गुरु जो तुम्हाला प्रवाह म्हणजे तुमचा जो मार्ग आहे तो अगदी सोपा करणार आहे तो म्हणजे PYQ. तुम्हाला सिलेबस आणि PYQ हे दाखवणार आहे वेळोवेळी की तुम्ही ज्या दिशेने जाताय, तुम्ही जो अभ्यास करत आहात तो अभ्यास किती योग्य आहे आणि किती अयोग्य आहे. म्हणून तुमच्याकडे म्हणजे हे तर पुस्तक पाहिजे, कोडेड डिकोडेड ॲज वेल एज तुमच्याकडे सिलेबसची कॉपी पाहिजे. आणि हळूहळू का होईना तुम्ही प्रत्येक विषयासंबंधीचे हे 2 घटक तुमचे मुखपाठ असले पाहिजे. म्हणजे उद्या जेव्हा मी IR हा विषय शिकवेल तेव्हा IR वरचे प्रश्न कोणकोणत्या टॉपिक्सवर आलेले आहे हे तुम्ही PYQ वाचून वाचून तुमच्या पाठ व्हायला पाहिजे. याचा फायदा हा होईल की जेव्हा आपण IR हा विषयला हात घालू तेव्हा आपल्याला क्लिक व्हायला लागेल की अरे यार सर इंडस वॉटर ट्रीटी शिकवतायत म्हणजे सिंधू जल करार प्रश्न पडलाय का याच्यावर, हा आला होता कधीतरी. नंतर मी जर तुमचा जो गुजरात सिद्धांत आहे तो जर शिकवेल तर तुम्हाला ते तिथं क्लिक होईल की अरे यार गुजरातवर प्रश्न पडलाय का याच्यापूर्वी, हा पडलाय. पण पडला नसेल तर मग नाही पडला, पडला असेल तर पडला. सो काय होईल की तुम्हाला ते क्लिक व्हायला लागेल. सो कुठल्या गोष्टीवर फोकस करायचा, कुठल्या गोष्टी स्किप करायच्या, कुठल्या गोष्टी किती डेप्थ पर्यंत करायच्या याचा अभ्यास किंवा याचा अंदाज घ्यायचा असेल तर भाई आपलं सिलेबसचं वाचन खूप चांगलं पाहिजे, किंबहुना मुखपाठच पाहिजे म्हणा. आणि PYQचं अनालिसिस किंबहुना PYQचं वाचन आणि त्याचं पाठांतर. ह्या 2 गोष्टी, 2 गुरु हे तुमच्यासाठी असतील. एकदा का तुम्हाला याचा अंदाज आला की मग तुमचा अभ्यास हा अधिक सोपा होईल, सहज होईल. ठीक आहे, चला जरा मी जातोय पुढे. म्हणजे डन. नेक्स्ट पुढचा मुद्दा. सो बघा हा आहे जगाचा मॅप. आता तिसरी गोष्ट जी सांगायची विसरून गेलो की तुम्हाला IRचा अभ्यास करते वेळेस सगळ्यात पहिले तर तुमच्याकडे सिलेबस पाठ पाहिजे, नंतर PYQ तुमच्याकडचं असलं पाहिजे, आणि थर्ड वन यू शुड हॅव अ बेस्ट ॲटलास. मग तुम्ही तो ऑक्सफर्डचा घ्या, ओलियन ब्लॅक स्वानचा घ्या किंवा तुमच्याकडे जो असेल तो घ्या. बट मराठी की ॲटलास घेऊ नका, इंग्लिशच ॲटलास प्रिफर करा, खास करून ऑक्सफर्डचा किंवा ओलियन ब्लॅक स्वानचा. त्याही पैकी माझं म्हणणं असेल की ऑक्सफर्डचा घ्या. डन. चला पुढे जातोय. आता आपण काय बोलूयात की जगातील महत्वाचे खंड जस्ट बघून घेऊ. तुम्हाला माहिती असेल तर हा सगळा आशिया खंड आहे, हा इथं युरोप खंड, हा इथं आफ्रिका खंड आहे, इथं हा ओशियानिया नावाचा खंड, इथे परत तुमचा दक्षिण अमेरिका खंड, हा तुमचा असेल उत्तर अमेरिका खंड. आता हे तुम्हाला मी खंडांची नावं का सांगतोय की मग तुम्हाला मी ही मॅप का दाखवला असेल. जिओग्राफीचं लेक्चर आहे का आपलं? नाहीये. बट IR हा असा विषय आहे की जिथं जोपर्यंत तुम्हाला जगातील महत्वाचे देश त्यांची लोकेशन्स माहिती नसतील तोपर्यंत त्या देशाशी आपले संबंध का चांगले आहेत किंबहुना का वाईट आहे हे समजणारच नाही. म्हणजे भारत हा इथे भारत आहे आपला, आणि या ठिकाणी हे पश्चिम आशियाई देश आहेत. मग याच्यामध्ये इराण आहे, इस्रायल आहे, UAE आहे, कतार आहे, सौदी अरेबिया प्रमुख देश म्हणतोय मी. मग भारताचं या एरिया सोबतचे काय संबंध आहे किंवा या 5-6 देशांसोबतचे आपले संबंध का आहेत, चांगले आहेत, हे तुम्हाला समजण्यासाठी ते देश कुठे आहे हे माहिती असणं गरजेचे आहे. एकदा का त्या देशाचं लोकेशन तुम्हाला माहिती असलं की मग तुम्हाला माहिती आहे की भाई UAE, सौदी अरेबिया, इराण, नंतर कतर या देशामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे आहेत, ज्याला आपण क्रूड ऑइल असं म्हणतो. आणि भारताला लागणारं क्रूड ऑइल हे जवळपास आपण 70 to 80% आपण आयातच करतो. आणि भारतातून सगळ्यात जास्त क्रूड ऑइल किंवा गॅस, नॅचरल गॅस येतो कुठून तर कतर, इराण, इराक, कुवैत, नंतर तुमचं सौदी अरेबिया, UAE. म्हणून हे देश आपल्या कामाचे आहेत. सो तुम्हाला हे माहिती पाहिजे की लोकेशन, नंतर लोकेशन, एकदा लोकेशन समजलं तर मग आपण पुढचा अभ्यास करू की त्या लोकेशनच्या आधारे ते देश आपल्यासाठी का महत्वाचे. म्हणजे हे जे आफ्रिकन देश आहेत, आफ्रिकन देश का कामासाठी आहेत, कारण भारताच्या त्या प्रवास मार्गादरम्यान येतात. हा जो एक प्रवास मार्ग आहे सुएझ कॅनलच्या बाजूनं, त्यामुळे भारताला सोमालिया महत्वाचा आहे, इरिट्री महत्वाचा आहे, इजिप्त महत्वाचा आहे. बरं, हा व्यापारी मार्ग जर नसेल तर भारताला दुसरा व्यापारी मार्ग आहे, साऊथ आफ्रिकेला वळसा घालून आपण त्याला जातो असं म्हणतो. त्यामुळे साऊथ आफ्रिकेशी आपले संबंध असणं गरजेचे आहेत. बरं, साऊथ आफ्रिकेमध्ये बहुतांशी भारतीय वंशाचे लोक राहतात, त्याही अनुषंगाने भारतीय म्हणजे साऊथ आफ्रिका आपल्याला महत्वाचा आहे. हळूहळू आपल्याला कळेल की युरोप का महत्वाचा आहे, अमेरिका का महत्वाचा आहे.
पण का महत्वाचं आहे हे शिकण्याआधी त्याचं लोकेशन तर माहिती पाहिजे, नंतर मग त्यातनं इंटरलिंकेजेस लागत जातात, त्याची चर्चा की होईल जेव्हा आपण आपला विषय अभ्यासू तेव्हा करूयात. आता जरा थोडं पुढे जातो. हा आहे जगाचा मॅप, तुम्हाला चांगलं माहिती आहे म्हणजे. आता जगाच्या मॅपमध्ये जवळपास 200 पेक्षा जास्त देश आहेत जगात, 200+. आता मला तुम्ही सांगा, काय या सगळ्या देशांसोबतचे संबंध आपल्याला अभ्यासायचे असणार आहेत? म्हणजे ऑलमोस्ट जगातल्या प्रत्येक देशामध्ये भारतीय दूतावास आहे. जसं तुमचं इथे अर्जेंटिना, उरुग्वे, पॅराग्वे, बोलिव्हिया, पेरू, कोलंबिया, इक्वेडोर, व्हेनेझुएला आणि बरेच असे देश असतील जगातले. मग काय हे सगळ्या गोष्टी चर्चेमध्ये आल्या तर का सगळ्या गोष्टी आपण अभ्यासणार आहे का? म्हणजे ऑफकोर्स नॉट. जगातील असे काही लिमिटेडच देश आहेत किंवा एरियाज आहेत ज्या एरियाजवर किंवा देशांसंबंधी आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जातं, किंबहुना त्याच्याविषयी यापूर्वी प्रश्न पडलेले आहेत. कोण हो? भारतासाठी कोणकोणते देश किंवा कोणकोणते एरियाज महत्वाचे? पहिला देश भारतासाठी महत्वाचा आहे तो म्हणजे चीन. दुश्मन राष्ट्र आहे पण खूप कामाचं आहे. दुसरे, भारताचे जे शेजारी देश आहेत, मग पाकिस्तान, अफगाणिस्तान, नंतर तुमचं चीन, नेपाळ, भूतान, म्यानमार, पलीकडचं इकडचं बांगलादेश, खाली श्रीलंका, मालदीव, हे जे सगळे शेजारी देश आहेत हे तर फारच महत्वाचे आहेत, कारण याच्यावर दरवर्षी प्रश्न आहे. नेक्स्ट, भारत आणि रशियाचे संबंध खूप चांगले आहे, कारण या दोन देशांच्या संबंधांचा एक भला मोठा इतिहास आहे. त्याच्यामुळे जर भारत रशिया संबंध कुठेतरी चर्चेमध्ये असतील तर ते आपल्याला माहिती असणं गरजेची आहे किंवा आपण त्याबाबत अवेअर असणं गरजेचं आहे, कारण भाई त्यावर प्रश्न पडलेत. नेक्स्ट, पुढचा देश आहे भारत आणि जपान. जपान तर भारताचा खूपच चांगला मित्र आहे. म्हणजे जगात 3 देश असे आहेत की जे भारताचे अगदी जवळचे मित्र आहे आणि हे 3ही देश भारताकडनं काही एक्सपेक्ट करत नाही. पहिला देश रशिया, खूप जवळचा मित्र आहे, खूप चांगला मित्र आहे आपला. दुसरा देश जापान, हाही खूप चांगला मित्र आहे. हाच जापान आहे की ज्या जापाननं भारताला बुलेट ट्रेन बनवण्यासाठी 90,000 कोटींपेक्षा जास्त रुपयाचं कर्ज दिलं, तेही 0.01% इंटरेस्ट रेटवर. आणि हे इंटरेस्ट रेट लागल कधी? एकदा का पैसे भारताकडे आले तर भारतात पैसे आल्यानंतर 15 वर्षाच्या तो जो पिरियड आहे त्यानंतर लागेल. सो इतक्या कमी रुपयामध्ये इतकं निधी भारताला कोणी जगात देत नाही. बरं, खूप मोठ्या प्रमाणात जापनीज टेक्नॉलॉजी किंवा जापनीज कंपन्या भारतामध्ये आहेत. मग तुमची सुझुकी आहे, तुमची होंडा आहे, टोयोटा आहे, मित्सुबिशी आहे, सोनी असेल आणि अधिक नंबर ऑफ कंपन्या असतील ज्या कदाचित मला माहित पण नाही. म्हणजे डन. चला, सो जापान महत्वाचा आहे, रशिया आहे. आणि तिसरा भारताचा अगदी तुम्ही त्याला काय की जिगरी मित्र कुठला असेल तर तो इथं आहे, त्याचं नाव आहे इस्रायल. हो, इस्रायल खूप चांगला मित्र आहे आपला. आणि तंत्रज्ञानामध्ये जी ही प्रगती आपण आज केलेली आहे किंबहुना करतो आहे त्याच्या पाठीमागं इस्रायलचा भारताला असलेला पाठिंबा हा खूपच महत्वाचा, हे लक्षात ठेवायला लागेल. रिसेंटली जेव्हा आपण ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं होतं पाकिस्तानवर, तर यू शुड नो दॅट की ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपण जे वेगवेगळे ड्रोन्स वापरले ते बहुतांशी ड्रोन आपण इस्रायलकडून घेतलेले होते. सोबत इस्रायल तर एवढं भारी आहे की ड्रोन पण विकतो आपल्याला आणि ते ड्रोन कसे बनवावे याचं टेक्निक पण द्यायला तयार आहे ड्रोन. चीन, इस्रायल. तुम्ही ब्राह्मोस मिसाईलचं नाव तर खूपच वेळा ऐकलं असेल. म्हणजे रिसेंटली तर ब्राह्मोस मिसाईल चर्चेमध्ये असं होतं की पुढच्या 20 वर्षात सुद्धा ब्राह्मोसला ट्रॅक करता येणार नाही, अशा प्रकारचं स्टेटमेंट कोणतरी भारतातल्याच महत्वाच्या एका सायंटिस्टने दिलं. ब्राह्मोस मिसाईल बनवलं कोणी? भारताने बनवलं. फक्त भारत प्लस रशिया, 2 नद्यावरून येते. ब्रह्म म्हणजे ब्रह्मपुत्रा आणि मॉस्को ही तुमची रशियाची रिव्हर आहे. सो मॉस्को रिव्हर आणि ब्रह्मपुत्रा या 2 रिव्हरच्या नावानं ते नाव दिलं गेलं ब्रह्मोस. तंत्रज्ञानाचं हस्तांतरण. नेक्स्ट, जापान सुद्धा भारताला सहज तंत्रज्ञान हस्तांतरित करतं. म्हणून म्हटलं ना मी की हे 3 देश जिगरी मित्र आहेत भारताचे जगात. तरी आता हळूहळू इतर बनतील तर बघूया, ते चर्चा करू. सो आपण काय काय पाहत होतो की कोणकोणत्या देशांसोबतचे संबंध हे आपल्याला अधिक म्हणजे मजबूत पद्धतीने वाचायचे आहेत. पहिलं झालं भारत चीन, भारत रशिया, भारत जापान. पुढे असेल की हे इथले 10 देश आशियन देश आहेत. म्यानमार, थायलंड, कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम, फिलिपिन्स, इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, ब्रुनाई वगैरे. सो या 10 देशांसोबतचे संबंध. नेक्स्ट, भारत आणि इराण,
भारत सौदी अरेबिया, भारत UAE, भारत इस्रायल हे देश कामाचे आहेत. पुढे भारत आणि साऊथ आफ्रिका. हालाकी भारत आणि आफ्रिका खंड याच्याविषयी 2दा किंवा 3दा प्रश्न येऊन गेलेले आहेत. मात्र आफ्रिकन खंडातला विशेष मित्र कोण आहे भारताचा, तो आहे आपला साऊथ आफ्रिका. नेक्स्ट युरोपमध्ये तुम्ही जावा, कोणकोणते देश कामाचे आहेत तर स्पेन, फ्रान्स, जर्मनी. भारत 1 to 1 या देशांचा अभ्यास करण्यापेक्षा आपण काय करतो, युरोपियन युनियन अँड इंडिया असेच प्रश्न एक्झाम मध्ये पडते. भारत जर्मनी संबंध, भारत UK वगैरे इतके डिटेल जाऊन आतापर्यंत तरी विचारलेले नाही. भविष्यात की सांगता येत नाही, मात्र आतापर्यंत नाही. म्हणून युरोपियन युनियनचा आपण अभ्यास करूयात. नेक्स्ट, जगात अधिक कोणता देश आहे की ज्यांच्याशी आपले संबंध खूप चांगले आहेत, तो म्हणजे भारत आणि ब्राझील. आजपर्यंत भारत ब्राझीलवर डायरेक्ट प्रश्न आला नाही, मात्र ब्रिक्सवर आले की प्री आणि मेन्स मध्ये. नेक्स्ट पुढचा आहे भारत आणि अमेरिका. खूपच चांगला देश आहे म्हणजे भारतासाठी अमेरिका. आता तो ट्रम्प सत्तेमध्ये आल्या कारणानं काही गडबडी झालेल्या आहेत आणि त्या गडबडीची चर्चा आपण टप्प्याटप्प्यानं व्हाईल. जेव्हा आपला अभ्यास करत होतो तेव्हा बोलूयात. कारण म्हणजे गमतीनं मराठी लोक ट्रम्प यांना ट्रम्प तात्या असं म्हणतात. तर ती म्हणजे ते तात्या म्हणण्यामागचं पण लॉजिक वेगळं आहे, म्हणजे हसण्या म्हणणं नाहीये. तर ट्रम्पचे निर्णय घ्यायची पद्धत ही बरेचदा म्हणजे कुणालाही न कळणारी असते. आज काय बोलतील तर उद्या काय निर्णय घेतील तर परवा काय म्हणतील. ठीक आहे, त्याच्यामुळं भारत आणि म्हणजे अमेरिका आपल्यासाठी खूपच चांगला आहे, खास करून व्यापाराच्या अनुषंगानं. बट आता सध्या काही निगेटिव्ह गोष्टी पण चर्चेमध्ये आहेत. त्याची चर्चा किंवा त्याचा उहापोह जो आहे तो आपण पुढच्या काही काळात करूयात. इथपर्यंत क्लिअर झाला? डन. ओके. सो मी मगाशी बोलल्याप्रमाणे की जगातल्या सगळ्या 200 देशांसोबतचे संबंध आपल्याला अभ्यासायचे नाहीत. काही एक मिनिमम 10-20 कंट्रीज असतील, ज्या कंट्रीज असतील म्हणा किंवा काही संघटना वगैरे आहेत, त्याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला आपला IRचा सिलेबस विदिन नो टाइम संपवायचा आहे विथ एक्झामची गरज काय आहे ते ओळखून. म्हणजे माझं हे स्पष्ट मत आहे. मे बी तुम्हाला ते आवडेल न आवडेल माहित नाही, मात्र जोही आपला सिलेबस आहे ना MPSC आणि UPSCचा, म्हणजे ज्याला आपण नवीन सिलेबस असं म्हणूयात मेन्सचा, तर इंडियन सोसायटी या विषयानंतर जर सर्वात इंटरेस्टिंग कुठला विषय असेल आपल्या अख्ख्या मेन्स मधला मी म्हणतोय, तर मला म्हणायचं आहे तो आहे आपला IR. सर्वात इंटरेस्टिंग जी इंडियन सोसायटी तर फारच हृदयाजवळचा विषय आहे आणि त्यात तुम्हाला विचार करायला, लिहायला, बोलायला खूप साऱ्या गोष्टी भेटतात. त्यानंतर IR आहे. सो मग आता इंटरेस्टिंग विषय आहे तर मग दिवसभर सोसायटीने IR करत बसणार आहे का आपण? नाही ना. आपल्याला जेवढं एक्झाम साठी गरजेचं आहे तेवढंच करायचंय. म्हणजे IR हा एवढा विषय मोठा आहे की तुम्ही PhD पण कराल. रादर तुम्ही दिवसभर जरी IRचा अभ्यास केला तरी 365 दिवस IRचा अभ्यास संपणार नाही. एवढ्या गोष्टी जगामध्ये दररोज घडत असतात. मग आपण तेवढं सगळं करत बसणार आहे का? नाही. माझी गरज आहे 50 मार्कांची. मला 50 पैकी 30-40 पर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न असेल आणि त्या अनुषंगानं मी अगदी सिलेक्टिव्ह अभ्यास करणार आहे. पण मग सर तुमचा प्रश्न असेल की ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही मान्य करतो की आम्हाला सिलेक्टिव्ह अभ्यास करायचा आहे. बट सिलेक्टिव्ह अभ्यास कशाचा करायचा आहे, कसा करायचा आहे, कोणत्या टॉपिकचं करायचं हे समजेन कसं आम्हाला? की लॉजिक बिजिक पाहिजे का नाही? म्हणजे तर कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे, ज्याला म्हणतो आपण सिलेक्टिव्ह घटकांचा अभ्यास कसा करायचा किंवा कोणत्या करायचा, हे समजून घ्यायचं असेल तर तुमचा सर्वात चांगले मित्र आहे ते म्हणजे UPSC मेन्स PYQ अनालिसिस, आणि ज्या पुस्तकाला आपण नाव दिलंय कोडेड डिकोडेड. जर तुम्ही PYQचा अनालिसिस खूप छान करत असाल तर कुठं तुम्हाला हे कळेल की मी कोणता घटक किती डेप्थ पर्यंत वाचावा आणि कोणता घटक वरवरती वाचून मी फिनिश केला पाहिजे. पुढे आपण जो जरा पुढचा घटक आपण अभ्यासूयात किंवा पुढचं जरा लॉजिक लक्षात घेऊयात. आता हे परत मॅपच आहे त्यामुळे काही विषय नाही. आता हा असेल आपल्या IRचा सिलेबस. पुढचं जरा मराठीमध्ये आपण तो मराठीमध्ये वाचूयात. इथे बघा, आपल्या IRच्या सिलेबसला आपण 4 सेक्शन्स मध्ये डिवाइड करतो. हालाकी तो तसे 3च सेक्शन्स आहे, पण आपण अभ्यासासाठी 4 एरियाज आपण त्याला फाइंड आउट केलेले आहेत. पहिला एरिया असेल आपला तो म्हणजे भारत आणि त्याचा शेजारील राष्ट्राशी असलेला संबंध. खरी गोष्ट आहे की राव, म्हणजे बघा तुम्ही आता
भारताच्या शेजारचे देश कोणकोणते आहेत? तुम्हाला दिसेल कदाचित इथं, थोडं जरा मी मोठं करतो हे, म्हणजे तुम्हाला ते जरा अधिक चांगलं क्लिक होईल. पहिला देश बघा भारताच्या शेजारचा. आता आपण एक क्लॉकवाईज फॉर्मॅट मध्ये देश कोणकोणते आपल्या शेजारी आहेत त्याचा अभ्यास करूयात. तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल आणि जर तुमच्याकडे ॲटलास असेल तर फिर उससे अच्छा कुछ हो नहीं सकता. मतलब पहिला देश भारताचा शेजारी त्याचं नाव आहे पाकिस्तान. त्यानंतर वरती बघा इथं अफगाणिस्तान, पुढे आहे चीन, खाली आहे नेपाळ, पलीकडे आहे भूतान, इकडे आहे म्यानमार, खाली आहे बांगलादेश. नेक्स्ट मी जरा अधिक खाली जातोय आणि खाली 2 देश आहेत ते म्हणजे श्रीलंका आणि इथं छोटासा देश तुम्हाला दिसेल त्याचं नाव असेल मालदीव. जवळपास जे 7 देश आहेत ते भारताच्या भूसीमेशी संबंधित आहेत, ज्याला आपण लँड बाउंड्री असं म्हणूयात. आणि 2 असे देश आहेत जे आपल्या सागरी सीमेशी संबंधित आहेत, ज्याला आपण मॅरिटाईम बाउंड्री असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ठीक आहे, चला जरा पुढे आपण जोयात. आता हे जे देश आहेत या प्रत्येक देशासोबत भारताचे संबंध कसे आहेत? मग आर्थिक संबंध, राजकीय असतील, सांस्कृतिक असतील, प्रशासकीय असतील, पर्यावरणीय असतील, जलव्यापारासंबंधी असतील. बरं, हे संबंध कसे आहेत? त्याचा इतिहास कशा प्रकारचा होता? बरं, या संबंधांमध्ये कोणकोणत्या समस्या आहेत, आव्हानं कोणकोणती आहेत आणि ते आव्हानं दूर करण्यासाठी पर्याय कशा प्रकारे आहेत हे आपल्याला अभ्यासायचं आहे पहिल्या घटकाअंतर्गत. आता भारत पाकिस्तान आतापर्यंत 4 वॉर झालेले, म्हणजे 4 युद्ध झालेले. मग भारत अफगाणिस्तान संबंध हे सांस्कृतिक संबंध पण आहेत आणि व्यापाराच्या अनुषंगाने संबंध आहेत. मग त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. नेक्स्ट भारत नेपाळ, भारत भूतान, भारत चीन आणि बाकी सगळे जे देश आहेत शेजारचे, प्रत्येक देशासोबतच्या संबंधांचा इतिहास अभ्यासावा लागेल. या देशासोबतचे आता कोणकोणत्या घटका अंतर्गत आपले व्यवहार आहे, व्यापार आहे, संबंध आहेत ते अभ्यासायचे. बरं, या प्रत्येक देशासोबतचे आपले भांडणं किंवा इश्यूज, काही वादाचे मुद्दे असतील तर ते कोणकोणते आहेत, त्या वादाच्या मुद्द्यांवर पर्याय काय काय असू शकतात आणि नंतर लास्ट म्हणजे काय तुमचं तर निष्कर्ष किंवा कन्क्लुजन. सो वी विल लर्न दिस थिंग्स व्हाईल जेव्हा आपला सिलेबस सुरू होईल वगैरे. डन. पण तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्याल की हा जो पहिल्या सिलेबसचा भाग आहे ज्याला आपण म्हटलं भारत आणि त्याचा शेजारील राष्ट्राशी संबंध, तर तुम्हाला भारताच्या शेजारच्या सर्व देशांसोबत, म्हणजे भारताचे जो देश आहे आपले शेजारी देश जे आपले, या देशांशी आपले संबंध कशा प्रकारचे आहे हे आपल्याला इथं अभ्यासावं लागेल. म्हणजे ठीक, चला पुढे जातोय. नेक्स्ट पुढचा मुद्दा आहे की भारताचे द्विपक्षीय संबंध. द्विपक्षीयला मराठीमध्ये बायलॅटरल असं म्हणतात. सो बायलॅटरल रिलेशन्स, मग काय भारत अमेरिका बायलॅटरल रिलेशन्स, भारत जापान म्हणजे तेच बायलॅटरल रिलेशन्स, भारत ऑस्ट्रेलिया बायलॅटरल रिलेशन्स. सो जगातील जे काही महत्वपूर्ण देश आहेत ज्यांची नावं आपण अभ्यासली, या देशांसोबत भारताचे द्विपक्षीय संबंध कशा प्रकारचे आहेत याचा आपल्याला अभ्यास हा या घटका अंतर्गत करावा लागेल. त्यापुढे महत्वाचे प्रादेशिक आणि जागतिक गट. आता प्रादेशिक गट कोणकोणते हो, तर सार्क नावाचा एक गट आहे, बिमस्टेक नावाचा आहे, गल्फ कोऑपरेशन काउन्सिल, आशियन नावाचा आहे, ईस्ट आशिया समिट नावाचा एक प्रकार आहे. नेक्स्ट आपण पुढे जो आफ्रिकन युनियन, युरोपियन युनियन, नंतर नाफ्ता. आणि जगात असे वेगवेगळे प्रादेशिक गट आहेत. आपल्याला हे जे तुम्हाला मी 8-10 सांगितले यामध्ये अधिक काही ऍड होतील. सो अशा विविध प्रादेशिक गटांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. मग ह्या संघटना स्थापन कधी झाल्या, नेमकं या संघटना किंवा ही गट स्थापन करण्यामागचा हेतू काय होता, बरं या गटांमध्ये सध्या काही इश्यूज आहेत का, काही कमतरता आहेत का, या गटांनी आर्थिक पातळीवर, सामाजिक पातळीवर, राजकीय पातळीवर, सांस्कृतिक पातळीवर काही करार केलेले आहेत का नाही, या सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला प्रादेशिक गट या नावाखाली, या हेडिंग खाली करावा लागेल. आता याच्या पुढचा एक घटक आहे महत्वाचा, ते म्हणजे जागतिक महत्वाचे गट. आता इथं जेव्हा तुम्ही जागतिक गटांचा अभ्यास कराल तेव्हा तुमचं ऑटोमॅटिक हा जो पॉइंट नंबर 4 आहे ना, याची पण तयारी होऊन जाते. आता कोणकोणत्या महत्वाच्या जागतिक संस्था किंवा जागतिक गट आहेत, तर तुम्ही इथे पटकन लिहू शकता. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, पुढचं तुम्ही लिहाल वर्ल्ड बँक, त्याच्या पुढे तुम्ही लिहाल IMF, त्याच्या पुढचं तुम्ही लिहाल युनायटेड नेशन, पुढे लिहाल युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, त्याच्या पुढे तुम्ही लिहाल इकोसोक, लिहून ठेवा कुठेतरी. नेक्स्ट तुम्ही लिहाल
युनेस्को. त्याच्यापुढे तुम्ही लिहाल युनिसेफ. नेक्स्ट तुम्ही कुठे इथे लिहू शकता IMO. पुढे कुठे तुम्ही लिहू शकता क्वाड. नेक्स्ट तुम्ही कुठे लिहू शकता न्यू क्वाड. ऑकस नावाची संघटना आहे. गॉट इट. सो अशा नंबर ऑफ जागतिक संस्था किंवा जागतिक गट आहे ज्याचा अभ्यास आपल्याला या म्हणजे पॉईंट नंबर 4 आणि जागतिक गट या हेडिंग खाली करावा लागेल. आणि ते आपण करूयात म्हणजे बोलते वेळेस किंवा जेव्हा चर्चा होईल तेव्हा आपण ते करणारच आहे. ठीक आहे. सो तुम्हाला इथे मी काय सांगितलं की भारत ज्या गटाचा मेंबर आहे असे द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक गट किंवा जागतिक गट, आणि हे प्रादेशिक गट म्हणजे काय रिजनल ग्रुपिंग्स असतील किंवा इंटरनॅशनल ग्रुपिंग्स असतील, आणि हे जे वेळोवेळी निर्णय घेतात त्या निर्णयाचा जर परिणाम भारतावर मग सकारात्मक किंवा नकारात्मक कोणताही होणार असेल तर त्या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला या अंतर्गत करावा लागेल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला क्लिअर होतंय की मी काय बोलतोय तर? डन. चला जरा पुढे जाऊयात. मला असं वाटतं तुम्हाला इथपर्यंत काही इश्यू नसावा. आता इथे जेव्हा मी जागतिक गट बोललो ना, हे जे अर्धा तुम्हाला नावं सांगितली, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, नंतर वर्ल्ड बँक, WHO, WTO वगैरे वगैरे, याच घटकांचा डिटेल्ड अभ्यास आपल्याला या चौथ्या घटकांतर्गत म्हणा करावा लागेल. इथं या संस्था निर्माण झाल्या कधी, संस्थेचे मेंबर कोणकोणते आहेत, नेमकं या संस्था कामं कसे करतात, यांची रचना कशा प्रकारची आहे वगैरे वगैरे या गोष्टींचा अभ्यास आपल्याला पॉइंट नंबर 4 मध्ये करावा लागेल. सो जेव्हा जागतिक गटांचा आपण अभ्यास करू तेव्हा आपण ऑटोमॅटिक या पॉइंट नंबर 4 चाही अभ्यास करतो आहे हे तिथं गृहीतच आहे. डन. आता आपण जाऊयात पॉइंट नंबर 3 जो आपल्या सिलेबसचा आहे, तो म्हणजे विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणांचा आणि राजकारणाचा भारताच्या हितसंबंधांवर होणारा परिणाम, तसेच भारतीय डायस्पोरावरील होणारा प्रभाव. आता मी जरा डायस्पोरा ही गोष्ट नंतर सांगतो. आधी तुम्हाला मी सांगतो की विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणांचा भारतावर होणारा परिणाम कसा अभ्यासायचा आहे. तुम्हाला माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्प साहेब, आता ते त्यांचा निर्णय घेण्याची जी पद्धत आहे ती जगावे म्हणजे एकदम भारत निराळी आहे. ट्रम्प जेव्हा सत्तेमध्ये आले, आता 2024 मधली गोष्ट असेल, सत्तेमध्ये आल्या आल्या त्यांनी H-1B व्हिसावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. H-1B व्हिसा. आता H-1B व्हिसा अमेरिका कोणाला देतं की जी लोक अमेरिकेत वेगवेगळ्या नोकरीसाठी किंवा मग व्यापारासाठी किंवा शिक्षणासाठी जर तिथे गेलेले असतील तर अशा लोकांना अमेरिका काय प्रोव्हाइड करते, H-1B व्हिसानं हा प्रकार प्रोव्हाइड करते. आता भारतातनं टर्शरी सेक्टरमध्ये म्हणजेच तृतीय क्षेत्रात काम करणारे लाखो लोक अमेरिकेत सध्या वास्तव्यास आहेत. तुम्हाला माहिती पाहिजे, अमेरिकेत नाही म्हणता 49 लाख लोक तिथं राहतात. त्यापैकी काही लोकांनी तिथलं नागरिकत्व स्वीकारलंय, उर्वरित काही लोकांनी तिथं सध्या फक्त H-1B व्हिसा घेऊन तिथं राहतात आहे. म्हणजे पण जर असं उद्या जर अमेरिकेनं म्हटलं की नाही H-1B व्हिसावर आम्ही काही नियंत्रण किंवा काही रेस्ट्रिक्शन्स आणतो आहे, आणि जर दरवर्षी 2 लाख लोक भारतातनं अमेरिकेत जाऊ शकत असतील, पण जर हाच आकडा अमेरिकेनं 1 लाखावर आणला, याचा अर्थ 1 लाख भारतीय लोक अमेरिकेत जाऊ शकत नाही. तर ही लोक अमेरिकेत जातात, तिथं शिक्षण घेतात, तिथं नोकरी करतात, तिथं पैसे कमावतात आणि ते पैसे भारतात पाठवतात. जर कमी भारतीय लोक अमेरिकेत जाणार असतील तर ऑफकोर्स आहे की तिथं ते जे कमाई करून भारतात पाठवणार होते त्याचा फायदा इंडियन इकॉनॉमीला होणार होता, तो होणार नाही. सो अप्रत्यक्षपणे इंडियन इकॉनॉमीला फटकाही बसू शकतो. कसं करायचं मग? हा जो निर्णय आहे जो कोणी घेतलाय तर अमेरिकेसारख्या विकसित देशाने घेतलेला आहे, त्याचा भारताच्या हितसंबंधांवर परिणाम झाला का नाही? हो झाला. बरं, परिणाम चांगला होणार आहे की परिणाम वाईट होणार आहे? ऑफकोर्स तुम्हाला सांगितलं की सर निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल, म्हणजे की नकारात्मक परिणाम होईल. मग अशा काही डिसिजन अमेरिका घेतोय, काही युरोपियन देश घेत असतील, काही इतर आशियाई खंड देश असतील, काही आफ्रिकन देश असतील, तर वेळोवेळी जगात ज्याही विकसित किंवा विकसनशील देशांनी घेतलेले निर्णय असतील त्याचा भारतावर काही इम्पॅक्ट होतो आहे की नाही याची चर्चा आपल्याला या घटकाअंतर्गत करावी लागते.
आता पुढे बघा, एक ऑकस नावाची संघटना आहे. ऑकस तुम्ही लिहून ठेवा बरं कुठतरी, ही ऑकस नावाची संघटना, AUKUS. बरं, ही जी ऑकस नावाची संघटना आहे याच्यामध्ये भारत आहे पण नाही. ए वरनं ऑस्ट्रेलिया, UK वरनं युनायटेड किंगडम आणि US वरनं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. म्हणजे तुम्हाला इथं कळलं की भाई यात भारत पण नाहीये. पण हे तीनही देश जगातले विकसित देश आहेत. पर ऑकस नावाची संघटना आणली कशासाठी होती, तर चीनला काउंटर करायसाठी. जर ऑकस नावाची संघटना आणली, तिचा हेतू होता चीनला काउंटर करणं. चीन आपलाही दुश्मन आहे की नाही भारताचा, ऑफकोर्स आहे, शत्रू राष्ट्र आहे आपल्यासाठी. मग भारताचे आणि ऑकस संघटनेचे हितसंबंध जुळतील का नाही? जुळतील, कारण दुश्मन का दुश्मन दोस्त. गोष्ट अशी आहे की दोघांचाही दुश्मन एकच आहे, कोण तर चीन. मग चीनला काउंटर करायचं असेल तर जरी ऑकस मध्ये भारत डायरेक्टली सहभागी नसला तरी ऑकसचा फायदा अप्रत्यक्षपणे भारताच्या हितासाठी होऊ शकतो का नाही? होऊ शकतो की राव. मग तुम्हाला इथं ते अभ्यासावं लागेल की विकसित किंवा विकसनशील देशांच्या धोरणांचा, संघटनांचा, गटांचा, ग्रुपिंगचा भारताच्या हितसंबंधांवर होणारा परिणाम दिलं इथं. वाचा तुम्ही. तुम्ही जर पेज नंबर तुम्हाला दाखवतो, ऑकसवर प्रश्न आलाय का नाही हो, तर प्रश्न ऑकसवर यापूर्वी आलेला आहे. आता तो कुठं आला तुम्हाला सांगतो मी. पेज नंबर तुम्हाला जायचं आहे 116 आणि 117 पेज नंबर. जर तुम्ही 116 आणि 117 पेज नंबरवर गेलात तर तुम्हाला I2U2 या संघटनेबाबत प्रश्न आलेला दिसेल, बिमस्टेक सारखर प्रश्न आलेला दिसेल, ऑकसवर प्रश्न आलेले दिसतील. नंतर तुमची कुठली संघटना आहे हो, CTC आहे या CO, यावर प्रश्न आलेले दिसतील. सो मला म्हणायचं आहे की कधी कधी तर काही संघटनांमध्ये भारत सामील पण नसतो, तरी ऑटोमॅटिक या प्रश्न आलेले आहेत, कारण त्या संघटनांची किंवा त्या गटांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचा सकारात्मक किंबहुना नकारात्मक हा परिणाम भारताला होणार असतो. आणि त्याच गोष्टी इथं आपल्याला अभ्यासायच्या. ठीक आहे. नेक्स्ट सिलेबस मधला शेवटचा टॉपिक तो म्हणजे भारतीय डायस्पोरावरील परिणाम. आता भारतीय डायस्पोरा यालाच दुसऱ्या भाषेमध्ये परदेशस्थ भारतीय असं म्हणतात. परदेशस्थ भारतीय, त्याला आपण इंडियन डायस्पोरा असं म्हणतो. हा जो इंडियन डायस्पोरा आहे, ज्याला आपण काय परदेशस्थ भारतीय किंवा काही लोक त्याला निर्वासित भारतीय असंही म्हणतात. तर लक्षात ठेवा, भारतातील जवळपास 3.2 कोटी म्हणजे 3,20,00,000 एवढी लोक जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये वास्तव्यास आहेत. त्यापैकी 49,00,000 तर लोक फक्त अमेरिकेत आहेत. 34 लाखांपेक्षा जास्त लोक UAE मध्ये आहेत. मग काही लोक ऑस्ट्रेलियामध्ये असतील, युरोपियन देशामध्ये आहेत, आफ्रिकन देशांमध्ये आहेत, काही वेस्ट एशियन देशांमध्ये असतील, काही रशियामध्ये असतील. सो हे जे भारतीय लोक जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये वास्तव्यास आहेत, तर त्या देशामध्ये तिथलं सरकार जर कुठलाही निर्णय घेत असेल ज्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तिथल्या भारतीय लोकांवर होणार असेल तर त्याचा अभ्यास करणं आणि त्या इम्पॅक्टला कमीत कमी करण्यासाठी किंवा त्या इम्पॅक्टचा प्रभाव कमी करण्यासाठी भारत सरकार जेही निर्णय घेत असेल त्याचा अभ्यास करणं. म्हणजे तुम्ही अवेअर आहात का नाही मला माहिती नाही, बट सध्या मागच्या 4-5 दिवसांपासून इस्रायल आणि इराण यांच्यामधलं वॉर सुरू आहे किंवा संघर्ष सुरू आहे. आणि इस्रायलनं इराणची जी राजधानी आहे तेहरान याच्यावर मोठ्या प्रमाणात ड्रोन अटॅक किंवा बॉम्ब अटॅक केलेत. आता इराणमध्ये बहुतांशी भारतीय विद्यार्थी आहेत जे तिथं शिक्षणासाठी गेलेले आहेत. मग तुम्ही मला सांगा की भारतीय लोकांना किंवा भारतीय विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या जीविताचं, त्यांच्या लाईफचं रक्षण करणं ही जबाबदारी कोणाची आहे? भारत सरकारची. मग भारत सरकारनं काय केलं? आता 2 दिवसांपूर्वी भारत सरकारनं ऑपरेशन सिंधू लॉन्च केलं. या ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमध्ये जे भारतीय लोक आहेत त्यांना आपण परत आणतोय आपल्या देशामध्ये सुरक्षित पद्धतीनं. मग हे आपल्याला काय सांगतं की आपल्या देशातील जे म्हणजे माफ करा, जे भारतीय डायस्पोरा किंवा इंडियन डायस्पोरा आहे
या इंडियन डायस्पोराचं रक्षण करणं ही भारत सरकारची जबाबदारी आहे आणि त्याकरता रिसेंटली आपण ऑपरेशन सिंधू लॉन्च केलं. बरं, कोविड काळामध्ये जेव्हा COVID-19चा काळ होता तेव्हा जगामधून म्हणजे जगातल्या वेगवेगळ्या देशामधून आपल्या भारतीय लोकांना भारतात परत आणण्यासाठी भारतानं ऑपरेशन वंदे मातरम लॉन्च केलं होतं. हे तुम्हाला सांगतं की इंडियन डायस्पोराचं रक्षण करण्यासाठी भारत सरकार तेवढं जागरूक असते आणि त्यासंबंधी जेही इनिशिएटिव्ह भारत सरकार घेत असेल त्याची चर्चा ही आपल्याला या घटकांतर करायची. इथपर्यंत क्लिअर आहे तुमचं? डन. सो पहिला आपण म्हटलं की भारताच्या शेजारच्या देशाचे संबंध आपल्याला अभ्यासावे लागतील. दुसरं आहे की जगातील महत्वाचे काही देश किंवा मग काही प्रादेशिक गट आणि आंतरराष्ट्रीय गट जे असतील त्याचा इथं आपल्याला अभ्यास करावा लागेल. नंतर जगातील वेगवेगळ्या देशांनी किंवा गटांनी जेही निर्णय घेतलेले असतील त्याचा आपल्या देशावर काय इम्पॅक्ट होईल ते आपल्याला इथं अभ्यासावं लागेल. आणि लास्ट असेल की तेच जागतिक गट जेही आहेत मग WHO, वर्ल्ड बँक, IMF वगैरे वगैरे या घटकांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी किंवा लास्ट टॉपिक अंतर्गत करावा लागेल. आता इथपर्यंत मी तुम्हाला ट्रेंड सांगितला प्रश्न विचारण्याचा, तुम्हाला मी सिलेबस डिकोड करून सांगण्याचा प्रयत्न केला. मग तुमचं पुढचा घटक किंवा तुमचा पुढचा मुद्दा असेल की सर आम्ही वाचायचं काय, तर 2-3 गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. लक्षात घ्या, पहिलं जर तुमचं IRचं बेसिक म्हणून तुम्हाला जर काही वाचायचं असेल तर तुम्ही 12वीची NCERT वाचू शकता ज्याचं नाव आहे कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स. नंतर 9वी आणि 10वीच्या NCERT तुम्ही वर्ल्ड हिस्ट्रीच्या वाचू शकता ज्यातनं आपल्याला बऱ्यापैकी IR संबंधी काही मुद्दे क्लिअर होतील. ज्यांना मराठीमध्ये वाचायचं असेल ती लोक 12वीचं स्टेट बोर्ड आणि 9वीचं स्टेट बोर्ड वाचू शकतात. ठीक आहे, ह्या तुमचे अगदी बेसिक रिडिंग जर तुम्हाला वाचायची असेल IRचा अभ्यास सुरू करण्याआधी तर ह्या तुम्ही गोष्टी क्लिअर करा. नेक्स्ट पुढे अधिक तुम्हाला काय कुठल्या गोष्टी करायच्या आहेत हो, तर एकदा का बेसिक रिडिंग पूर्ण झालं तर तुम्हाला भारत आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे पुस्तक वाचायचे जे सन्माननीय श्री 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 गौरव बाळे सरांनी लिहिलंय, म्हणजे मीच. सो IRचा अभ्यास करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला काय वाचायचंय ते म्हणजे बेसिक पुस्तकं, मग स्टेट बोर्ड किंवा NCERT. त्यानंतर सेकंड स्टेप काय पाहिजे तुमची, तर ते तुमची सेकंड स्टेप असेल ती म्हणजे मी जे पुस्तक लिहिलेलं आहे ते पुस्तक वाचायचंय. थर्ड स्टेप काय महत्वाची आहे, तर वेळोवेळी ज्या PPTs मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. कारण गोष्ट कशी असते की पुस्तक हे दररोज अपडेट करता येत नाही ना, हे काय वर्षातून तुम्ही एकदा केलं की नंतर ते वर्षभर चालतंय म्हणजे, पण मात्र PPTs मी अपडेट पुन्हा पुन्हा किंवा वेळोवेळी करू शकतो. सो तुम्हाला आधी बेसिक पुस्तक वाचून घ्यायचे, त्यानंतर माझं पुस्तक आहे, माझ्या पुस्तकाच्या सोबत तुम्हाला काय वाचायचे तर मी ज्या PPTs प्रोव्हाइड करेल जेव्हा आपले लेक्चर सुरू होतील त्या तुम्हाला वाचायचे. सो IRचं बेसिक आणि ऍडव्हान्स या दोनही गोष्टींसाठी तुम्हाला मी सांगितलं काय वाचायचं. बट ऍज वी नो दॅट की IR इज अ व्हेरी डायनामिक टॉपिक किंवा डायनामिक सब्जेक्ट, कारण दररोज काही ना काही जागतिक घडामोडी घडतात ज्याच्यामुळं तुम्हाला ते पेपर रिडिंग शिवाय पर्याय नाही. बरं, तुम्हाला माहिती असेल तर रिसेंटली मोदी साहेब आपले प्राईम मिनिस्टर 3 देशांच्या व्हिजिटला गेलेले आहेत. एक तर सायप्रस, दुसरं आहे तुमचं कॅनडा आणि थर्ड परत येत्या वेळेस मोदीजी क्रोएशियाला जाणार आहेत. क्रोएशिया हा एक युरोपियन देश आहे, सायप्रस एक युरोपियन देश आहे आणि कॅनडा हा नॉर्थ अमेरिकन देश आहे. सो मग आता हे मला करंट मध्ये दररोज पुस्तकात नाही टाकता येईल, तुम्हाला यासाठी पेपर वाचन मस्त आहे. सो मी असं म्हणेन की 50% जर तुम्हाला IRचा अभ्यास करायचा असेल तर माझं पुस्तक माझ्या PPTs बेस्ट आहे आणि 50% तुम्हाला अभ्यास करावा लागेल थ्रू न्यूजपेपर्स, कारण IR हा टॉपिकच खूप करंट शी संबंधित आहे किंवा तो डायनामिक आहे म्हणून. ठीक आहे, डन. आता तुम्हाला जर करंटची तयारी करायची असेल IRच्या कॉन्टेक्स्ट नंतर काय काय वाचता येईल तुम्हाला, द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस या दोनपैकी कुठलाही एक न्यूजपेपर जर तुम्हाला इंग्लिश चांगलं कळत असेल तर. हिंदू किंवा एक्सप्रेस कुठलाही एक वाचू शकता, दोनही घ्यायचे नाही. मी रादर एक्सप्रेस वाचा हे असं जास्त म्हणेल, कारण एक्सप्रेस हा स्वस्त आहे. एक्सप्रेस 5-6 रुपयाचा जाईल. वॉट इट,
ठीक आहे, डन. सो जर तुमचं इंग्लिश चांगलं आहे तर हिंदू किंवा एक्सप्रेस वाचा. बट होऊ शकते की काही लोकांना इंग्लिश वाचनाची भीती आहे किंवा त्यांना असं वाटतं की नाही राव सर, एक्सप्रेस आणि हिंदू आम्हाला समजणारच नाही, तर मग त्यांच्याकरता लोकसत्ता नावाचा एक दररोज न्यूजपेपर येतो, तोही बेस्ट आहे. याच्या पलीकडं योजना आणि वर्ल्ड अफेअर मॅगझिन. आता वर्ल्ड अफेअर मॅगझिन हे तुम्ही वाचू नका, हे मी इथं जस्ट फक्त तुम्हाला माहिती असं म्हणून दिलं. बट जर आयआर संबंधी एखादी योजना मासिक आलेलं असेल तर तुम्ही तेही वाचलं पाहिजे, त्यातनं आपल्या बऱ्याचशा आयडियाज क्लिअर होतील. आता बघा इथं पेपरच्या कटिंग्स मी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. हे जसं नेपाळ इंडिया विषय काहीतरी आहे, नंतर इथं भारत जापान संबंधांबाबत हे तुम्हाला एक कटिंग दिसेल. नेक्स्ट जरा पुढे आपण जाऊयात, इथे बघा भारत श्रीलंका, नंतर भारत रशिया, तायवान भारत आणि जे पाश्चिमात्य देश आहेत म्हणजे मग युरोप आणि नंतर तुमचं अमेरिका वगैरे, त्या संबंधी जे प्रश्न आलेले आहेत की नाही, तर तुम्ही त्याची रिडिंग इथं करू शकता थ्रू युअर न्यूजपेपर. आणि सांगतो सुरुवातीला पहिले 2 महिने तर तुम्ही न्यूजपेपर हे जस्ट मजा म्हणून अभ्यासा. त्याच्यानंतर मग तुम्हाला न्यूजपेपरचा अभ्यास करावा लागेल, पण फॉर अगदी डेडिकेटेड आणि टू द पॉइंट. आणि ते कसा करायचं हे तुम्हाला वेळोवेळी समजेल. त्याकरता निलेश पवार सर आहे किंवा पूजा मॅडम आहे, तर तुम्ही यांचं जर डेली द हिंदू किंवा लेक्चर्स फॉलो करत असाल, जसं द हिंदू आणि लोकसत्ता निलेश सर दररोज दुपारी 12:30-1 वाजता शिकवतात आपल्या युट्यूबला, आणि पूजा मॅडम द हिंदू घेतात 11-12 वाजता. ठीक आहे, तुम्ही या दोघांपैकी एकाची का दोघांचे. माझं म्हणणं असेल की जर तुम्ही इंग्लिशमध्ये तयारी करणार असाल तर मॅडमला फॉलो करा, आणि जर तुम्ही मराठीमध्ये प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही सरांना फॉलो करा. तुम्ही ह्या गोष्टी फॉर युअर आयआर करंट अफेअर्स फॉलो करू शकता. नेक्स्ट यानंतर वेळोवेळी काय होते की मीच एका स्पेशल इश्यूजला घेऊन लेक्चर्स बनवत असतो युट्यूबसाठी. सो तुम्ही तेही लेक्चर बघू शकता, जसं कतर संबंधी बनवलं होतं, मॉरिशस संबंधी बनवलेलं होतं. तुम्ही याचा अभ्यास करून तेही जे वेळोवेळी स्पेशल सेशन युट्यूब लाईव्ह वर मीच घेतो किंवा मग निलेश सर घेतील किंवा महेश सर घेतील किंवा बाकीचे लोक घेतील, तुम्ही त्यांना फॉलो करू शकता. नेक्स्ट पुढे जातोय की आयआरचं प्री साठी जर तुम्हाला करंट करायचं असेल तर एमपीएससी करंट कॅप्सूल नावाची आपली एक सिरीज सुरू असते युट्यूबसाठी, जे दर 15 दिवसात एक लेक्चर होतं. कधी मी घेतो, कधी सुचेंद्र देशमुख सर घेतात. तर तुम्ही आमच्या दोघांनाही फॉलो करू शकता फॉर एमपीएससीच्या प्रिलिमच्या करंट अफेअरसाठी. एवढं जरी केलं तरी आपल्या आयआरचा अभ्यासक्रम आपण अगदी व्यवस्थित संपवतो आहे असं होऊ शकतं. हालाकी इथे तुम्हाला मी काही ऍडिशनल गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला, बट याला काही तुम्ही जास्त डोकं लावू नका, कारण उगाच काय होईल की तुम्हाला ते जर आता टेन्शन यायला लागेल की सर काय करू म्हणून. तर बेसिकली माझं पुस्तक म्हणजे आधी तर बेसिक वाचन तुमचं, माझं पुस्तक, माझ्या पीपीटीज एवढं खतम झालं की तुम्ही निलेश सरांचं लेक्चर डीएनए बघू शकता, ऍज वेल ऍज करंट कॅप्सूल बघू शकता मॅटर क्लास. डन. चला पुढे आपण जाऊया. आता पुढे काय झालं की तुम्हाला अधिक कोणकोणत्या गोष्टी करता येतील आयआरचा अभ्यास अधिक मजबूत करण्यासाठी. तर मी आधीच बोलल्याप्रमाणे तुम्हाला पीवायक्यूचं अनालिसिस खूप चांगलं करावं लागेल. जितकं चांगलं पीवायक्यूचं अनालिसिस वाचन चांगलं असेल तेवढंच तुम्हाला ते क्लिक होईल की मला नेमकं काय वाचायचंय, किती वाचायचंय आणि कुठपर्यंत गोष्टी कव्हर करायच्या. डन. चला पुढे आपण बघू. आता काय इथे मी जरा काही पीवायक्यू दिलेले आहेत, जस्ट तुम्हाला ते पीवायक्यू बघून घ्यायचे आहेत. हे सगळे पीवायक्यू ऑलरेडी आपल्या पुस्तकात आहेत, तर त्यात मी जास्त वेळ खर्च करणार नाही. आता मी पुढे जाईल, तुम्हाला फक्त मला हे दाखवायचं आहे की आपले विद्यार्थी लिहितात तरी कसे. म्हणजे बघा तुम्ही इथं ऑलरेडी समर्पण सेशन किंवा समर्पण आन्सर रायटिंग तुमचं होईलच आयआरचं, त्यात तुम्ही ताण घेऊ नका. जस्ट इथं बघा की लिखाणाची पद्धत कशी असते आपल्या पोरांची आयआरची उत्तर देण्याची. की शक्य असेल तर डायग्राम काढली म्हणजे मॅप काढला, हेडिंग असेल तर त्या हेडिंगला बरोबर बॉक्स केला, सब हेडिंग असतील तर त्याच्या खाली अंडरलाईन केलं, जे महत्वाचे कीवर्ड असतील त्या महत्वाच्या कीवर्ड खाली अंडरलाईन केलेलं आहे. डन. आता बघा ही एक युपीसी बॅचची मुलगी होती आपली, आणि या युपीसी बॅचच्या मुलीनं बरोबर भारत इराण संबंधी प्रश्न होता, तर मग चाबहार बंदर काढलं, ते दाखवण्याचा प्रयत्न केला, इराण काढण्याचा प्रयत्न केला, मुद्देसूद लिहिलं, ज्या ठिकाणी गरज होती त्या ठिकाणी अंडरलाईन केलं, काही महत्वाच्या ठिकाणी डबल अंडरलाईन केलं, म्हणजे तो मुद्दा विशेष अधोरेखित व्हावा हा त्याच्या मागचा हेतू त्यांचा. म्हणजे ठीक आहे. सोबतच मग आपण प्रयत्न केलाय की ज्या काही गोष्टी ऍडिशनली लिहिणं गरजेच्या होत्या त्या गोष्टी त्यांना आपण ऍज अ रिमार्क म्हणून दिल्यात की बाबा हे कर हे कर हे कर हे कर. क्लिअर आहे. डन. अल्टिमेटली लास्ट म्हणजे जोपर्यंत तुम्ही आयआरचा अभ्यास
2 किंवा 3 म्हणजे काय आपलं पुस्तक आणि पीपीटी 2 किंवा 3 वेळेस वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्या नोट्स काढायच्या नाहीयेत. नोट्स कशा काढायच्या, कधी काढायच्या याच्याविषयी आपण टप्प्याटप्प्याने बोलूयात. आन्सर रायटिंग कशी करायची, कधी करायची याच्याविषयी आपण पुढच्या काळात बोलू, जेव्हा आपण आपला विषय म्हणजे संपेल, व्यवस्थित शिकून होईल. डन. सो मी असं म्हणेन की माझ्याकडनं हाऊ टू प्रिपेअर IR फॉर युअर MPSC आणि UPSC हे मी सांगण्याचा प्रयत्न केला. ओके, सो या ठिकाणी मी थांबतो आहे. भेटूयात जेव्हा आपले लेक्चर सुरू होतील. धन्यवाद.